एस चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या पवित्र वचन मनन चिंतनाला अभंग गाऊन सुरुवात करू. विजयसंगीत गीत नंबर 160, हेची दान देगा देवा. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे बोलवेन आणि 160वं गीत आपण हेची दान देगा देवा मंडळीच्या सालीवर गाऊया. प्रियजन हो, आजच्या मननाला सुरुवात करण्यापूर्वी व आजच्या दिवसाला प्रभूचं सहाय्य मागित येणाऱ्या वचनासाठी आज रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्याकडून पवित्र वचनाची सेवा आहे. होणाऱ्या या वचनाच्या आरंभी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब आपणाला विनंती करेन, आपण पुढे यावं, सर्वप्रथम प्रार्थना करावी, मग आपण मनन चिंतन ऐकूया. प्रार्थना करू.
सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वर देव बापा, पुन्हा एक वार आजच्या समयाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या आमच्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये थोडा वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे आत्मिक चिंतन मनन करण्यासाठी आणि आमचं आध्यात्मिक जीवन उंच करण्यासाठी देवबापा ही वेळ तू आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या नवीन दिवसाबद्दल आणि तू दिलेल्या नवीन जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानत. पुन्हा एक वार देवबापा आम्ही सर्व विश्वासणारे ऑनलाईन सभेमध्ये सामील होणारे आमची प्रिय मंडळी, तुला या नवीन सकाळी शरण येतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आम्हा सर्व अपराधांच्या पापांची दयेने कृपेने क्षमा कर. आणि प्रभू तुझ्या क्षमेचा एक नवीन स्पर्श आशीर्वाद या सकाळी आम्हा प्रत्येकाला येऊ दे. आज तुझं पवित्र वचन तुझे दास रेव्हरेंड विश्वादादा पाडवी यांच्या मार्फत आमच्याकडे येत असताना दे बाबा पुन्हा एक वार तुझ्या दासाला तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. जे काही दे बाप्पा आत्मिक मानना त्यांनी राखून ठेवलेला आहे तो तुझ्या मार्फत आम्हाकडे येत असताना दे बाप्पा त्यांच्या ओटा जिभेला स्पर्श कर. पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांचं सहाय्य करता तू हो. आणि दे बाप्पा त्यांच्या मुखातून निघणारी तुझी वचनं आम्हा ऐकणाऱ्या सर्वांसाठी आत्मा आणि जीवनाची ठरू दे. आणि दे बाप्पा आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी या वाढीसाठी दे बाप्पा तिचं उपयोग होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. या दिवसांमध्ये येशू ख्रिस्ता तू केलेल्या चमत्कारांबद्दल आम्ही सर्व मंडळीसह आत्मिक चिंतन मनन करत असताना आज दे बाप्पा ज्या चमत्काराच्याद्वारे एका व्यक्तीच्या जीवनाला तू प्रकाश दिला, त्याचं अंधकारमय जीवन दे बाप्पा तू नष्ट करून त्याला पुन्हा एक वार प्रकाशाची संधी दिली, याबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून पुन्हा एक वार आजचं वचन आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. आमचं एकत्र येणं दे बाप्पा तुझ्या गौरवासाठी कारणीभूत ठरू दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन बघणारे सर्व आमचे प्रियजन व उपस्थित वडील वर्ग, आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपलं स्वागत करतो व विनंती करतो की आपण पुढे येऊन आजचं पवित्र वचनाचं मनन आपण द्यावं. देवबापाची स्तुती असो. पुन्हा एकदा त्याने तुम्हाला आणि मला हा एक दिवस दिलेला आहे, हा नवीन दिवस, आणि म्हणून आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करू, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन अशी आहे. आज सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम, आणि जे ऑनलाईन ऐकत आहेत त्यांना देखील प्रभूच्या नावामध्ये सलाम. आज प्रियांनो पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही शास्त्रभाग निवडून आणि त्यावर चिंतन आणि मनन करीत असताना जे शुभवर्तमानावर आम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे त्या शुभवर्तमानामधून येशूने केलेले चमत्कार याविषयी आम्ही आतापर्यंत ऐकत आलेलो आहे. आणि मी खरोखर या दिवसामध्ये आनंदी आहे, कारण शुभवर्तमानामधून येशूने केलेले चमत्कार हा एक विशेष विषय घेऊन त्यामध्ये आम्ही मनन चिंतन केलं, अभ्यास केला, आणि देवाने मला देखील पुष्कळ आशीर्वाद दिला. आणि म्हणून मी देवबापाचा आभार मानतो. ज्यांनी हा कार्यक्रम तयार केला ते आमच्या मंडळीचे वडील पास्टर डॉक्टर रेव्हरंड जी जयकर यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी पुष्कळ श्रम घेऊन हा अभ्यासक्रम तयार केला, हा प्रोग्राम दिला, आणि त्या प्रोग्रामप्रमाणे मंडळीमधून सेवकांमधून एक प्रकारचा नवीन उत्साह निर्माण झालेला आहे. आम्ही स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. यावेळेला आजच्या दिवसासाठी मनन करण्यासाठी मार्गकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचनं 22 ते 26 5 वचनं आहेत. मी ते आपणासमोर वाचतो आणि ते आपण ऐकावं. मार्गकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 22
ते 26. त्यामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे, मग ते बेथसैदा येथे आले, तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काय दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, माणसे दिसत आहेत असे मला वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेविले, तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठविताना त्याने सांगितले की ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नको. प्रभू परमेश्वर त्याची सत्यवचनं आशीर्वादित करो. आणि या ठिकाणी या 5 वचनांमध्ये एक प्रसंग दिलेला आहे, एक चमत्कार दिलेला आहे आणि हा चमत्कार याचं देखील वेगळं आगळं वैशिष्ट्य आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही तो समजून घेत असताना आम्हाला अगोदर घडलेल्या घटना म्हणजे मार्ककृत सुवर्तमान ह्याचा 8वा अध्याय, त्याची काही वचनं, त्याचा पूर्वार्ध आणि त्यानंतर ही घडलेली घटना आणि त्याचा उत्तरार्ध, ह्या गोष्टी जर आम्ही नीट लक्षात घेतल्या, त्या समजून घेतल्या, तर हा चमत्कार जो झालेला आहे त्याविषयीचा आपल्याला सविस्तर खुलासा मिळू शकतो. हा चमत्कार एका टप्प्याटप्प्याने झालेला आहे. हा चमत्कार एकदम झालेला नाही आणि म्हणून आम्हाला त्याचा विचार करायचा आहे. आता या ठिकाणी येशू ख्रिस्तानं आतापर्यंत 19 पैकी 16 चमत्कार केलेले आहेत प्रियानो. आणि आता हा 16वा चमत्कार आहे, म्हणजे जे त्याचं पूर्वार्धातलं सेवा कार्य होतं येशू ख्रिस्ताचं या भूतलावरती, जर मार्ककृत सुवर्तमानाचाच फक्त विचार केला तर आम्हाला दिसतं की आता ते पूर्णत्वास येत आहे. इथून पुढे येशू ख्रिस्त आता कदाचित 2 किंवा 3 चमत्कार करणार आहे आणि त्यानंतर राहिलेली त्याची जी सेवा आहे, त्याचं जे शिक्षण कार्य आहे ते आणि येशूचं येण्याविषयीचं जे हेतू आहेत ते तो जगाला प्रगट करत आहे. म्हणून आम्ही याकडे लक्ष देत असताना प्रथम आम्ही ह्या गावाचा विचार जर केला, त्या गावाबद्दल जर समजून घेतलं, तर या ठिकाणी असं म्हटलं का बेथसैदा. आता मराठीमध्ये जे काही उच्चार या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे ते उच्चार आपण व्यवस्थित समजून घेतले तर आमचा गोंधळ होणार नाही. या नावाचं बरंच लिखाण नवीन करारात आम्हाला आढळते आणि म्हणून ते नीट विचारपूर्वक समजून घेतलं पाहिजे. आता मार्ककृत सुवर्तमान, आता जो आम्ही अध्याय काढलेला आहे त्यामध्ये वर्णन केलेलं हे गाव बेथसैदा. आणि योहानकृत सुवर्तमानामध्ये आम्ही पाहिलं 5व्या अध्यायामध्ये बेथेसदा असं आहे त्या गावाचं किंवा त्या ठिकाणाचं नाव, जे येरुशलेममध्ये मेंढरे दरवाजाजवळ आहे. आणि त्याच्या ठिकाणी आम्ही पाहतो की तिथं जिवंत पाण्याचा झरा आणि काही पडव्या आहेत त्या ठिकाणी. ते ठिकाण आहे बेथेसदा. मग आम्ही पुढे आणखी पाहतो नव्या करारामध्ये बेथेल, बेथलेहेम, बेथानी अशा प्रकारच्या नावांचे उच्चार आम्हाला वाचायला मिळतात. प्रत्येकाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे ठिकाण आहे प्रियांनो आणि त्याचे वेगवेगळे अर्थ देखील आहेत. आणि म्हणून ते थोडक्यात आपण पाहतो की बेथसैदा म्हणजे मासेमारीचे ठिकाण आणि हे गालिलेच्या उत्तर पूर्वेला हे ठिकाण आहे. आणि ते ठिकाण त्याचं वैशिष्ट्य देखील आपण पुढे पाहणार आहोत. बेथसैदा. मग त्यानंतर बेथेसदा म्हणजे कृपेचं घर. या ठिकाणी 38 वर्षाचा दुखणेरी होता आणि प्रभूने त्याला बरं केलेलं आहे. मग बेथेल नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणाचा अर्थ आहे देवाचे घर. उत्पत्तीचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 19मध्ये त्याचा उल्लेख आम्हाला आढळतो. त्यानंतर आणखी पाहतो आम्ही की बेथलेहेम नावाचं ठिकाण आहे,
आणि मत्तई 2:9 त्याचा उल्लेख आहे आणि त्याचा अर्थ आहे भाकरीचे घर. त्यानंतर आम्ही बेथानी म्हणून 2 ठिकाणं आहेत प्रियांनो, आणि त्या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. योहान 12:1 आणि 11:1 जे बेथानी नावाचं ठिकाण आहे ते डोंगराजवळ आहे आणि ते मार्था मरियेचं गाव आहे, त्याला पण बेथानी म्हटलेलं आहे. त्यानंतर योहान ज्या ठिकाणी बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणाला देखील बेथानी म्हटलेलं आहे, योहान 1:28. अशा प्रकारे ह्या बेथ नावाच्या उच्चारांचा खुलासा आम्हाला पाहायला मिळतो. अर्थात हा एक शब्द आहे बेथ, आणि तो हिब्रू शब्द आहे प्रियांनो, आणि त्याचा अर्थ आहे 2 किंवा वर्णमालेतलं ते दुसरा शब्द आहे. बेथ म्हणजे 2 वर्ण, हिब्रू वर्णमालेतला तो दुसरा शब्द आहे, अक्षर आहे ते, आणि 2 या अंकाचाही बोध या बेथने होतो प्रियांनो, आणि म्हणून आम्हाला ते समजून घेतलं पाहिजे. बेथ म्हणजे घर, आणि अशा प्रकारे या शब्दांचा अर्थ आहे, उच्चार आहे, आणि त्यांचे वैशिष्ट्य देखील आहे. म्हणून आम्ही वाचत असताना घोळ करू नये, वाचत असताना त्याचा आम्ही कॉम्प्लिकेशन करू नये. आणि पुढे आम्ही पाहतो की या ठिकाणी बेथसैदा हे एक असं ठिकाण आहे, त्याची 2 वैशिष्ट्ये आम्हाला पाहायला मिळतात, आणि ती म्हणजे येशू ख्रिस्ताने जेव्हा कफरनहूम, खोराजिना आणि बेथसैदा यांच्या बाबतीमध्ये विलाप केलेला आहे, दुःखोद्गार काढलेले आहे, आणि ते मत्तई 11:22 पासून पुढं आम्हाला वाचायला मिळतं. ते हे ठिकाण आहे बेथसैदा. त्यानंतर बेथसैदाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणामधून येशू ख्रिस्ताचे 3 शिष्य आलेले आहेत प्रियांनो. एक आहे फिलिप, दुसरा आहे शिमोन, आणि तिसरा आहे आंद्रिया. हे 3 शिष्य त्या ठिकाणाहून आलेले आहेत. अशा प्रकारे हे ठिकाण एक प्रसिद्ध ठिकाण म्हणा, किंवा एक नावाजलेलं ठिकाण म्हणा, किंवा काहीतरी गोष्टींसाठी नेहमी चर्चेत असलेलं ठिकाण म्हणा, असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी आता येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि पहा, त्या अगोदर आम्ही कालच ऐकलं 4,000 भोजन घातलेलं आहे येशू ख्रिस्ताने, आणि तो एक चमत्कार झालेला आहे. त्यानंतर ते होडीत बसून पुढे चाललेला आहे, प्रवास होत आहे, आणि मग होडीत बसल्या बसल्या त्या ठिकाणी चर्चा घडून आलेली आहे, आणि ती चर्चा लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. यासाठी की येशूला आता शिष्यांना काय दाखवायचं आहे, शिष्यांनी आता काय समजून घेतलं पाहिजे, याविषयी येशूला चिंता आहे. येशूचे लक्ष सगळं त्या गोष्टीकडे आहे. आणि त्यानुसार आम्ही पाहतो की 8 अध्याय 14व्या वचनापासून पाहतो की ते होडीत बसल्यानंतर भाकरी घ्यायला विसरले, आणि ते विसरल्यानंतर त्यांनी तो भाकरीचा विषय चर्चेमध्ये चालू ठेवला. येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुम्ही भाकरीविषयी का चर्चा करत बसलात. प्रियांनो, पुष्कळ वेळा ह्या गोष्टी घडतात की आम्ही येशूची सेवा, येशू कोण आहे हे जगाला सांगण्यासाठी, आम्ही स्वतः समजून घेण्यासाठी त्याकडे विशेष लक्ष न देता आम्ही जगातल्या गोष्टींकडे खूप लक्ष देतो. जगातल्या गोष्टींबद्दल फार वेळ देऊन आम्ही चर्चा घडवून आणतो, आणि त्याचं महत्त्व पण आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवतो. परंतु येशू त्यांना या ठिकाणी सांगत आहे, आणि तो थोडा कष्टी झालेला आहे. बघा, 14 ते 21 ही वचनं जर वाचली तर आम्ही काल पण ऐकलं, आज पण मी त्याच्यावर वाचन केलं, तर मला असं दिसून आलं की जवळजवळ येशू ख्रिस्ताने त्यांना 9 प्रश्न विचारले त्या ठिकाणी. इतके प्रश्न कोणत्याही दाखल्यामध्ये पाहायला मिळत नाही. इतके प्रश्न येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी विचारले आहेत, आणि त्यापैकी 9 पैकी 5 प्रश्न हे त्यांच्या मतिमंदतेवर येशू ख्रिस्ताने ताशेरे ओढलेले आहे. तुम्ही इतके कसे काय मंद आहात, असं येशू त्यांना सांगत आहे. आणि ते प्रश्न जर आम्ही लक्षात घेतले तर आम्हाला समजतं की येशूला काय
त्याविषयी कळकळ होती. तो म्हणतो की तुम्हाला समजत नाही काय? तुम्हाला डोळे असून दिसत नाही काय? तुमचं अंतःकरण कठीण झालं आहे काय? कान असून ऐकू येत नाही? तुम्हाला स्मरणशक्ती आहे पण तुम्हाला आठवत नाही? अशा प्रकारचे 5 प्रश्न येशू ख्रिस्ताने त्यांना विचारले. त्यानंतर राहिलेले 5 प्रश्न देखील तो विचारतो. त्यामध्ये त्याचा हेतू आहे की मी तुमच्या सोबत असताना देखील तुम्हाला खात्री कशी नाही? मी सोबत असताना देखील तुम्हाला विश्वास कसा नाही? तुम्ही पाहिलं ना, तुम्ही 5,000 जेवू घातलं त्यावेळेस किती टोपल्या उरल्या? 4,000 जेवू घातलं त्यावेळेस किती पाट्या उरल्या? आणि या सगळ्या गोष्टी असताना मी सोबत होतो, मग अजून तुम्हाला समजत कसं नाही? येशू ख्रिस्ताचा हा प्रश्न आज मंडळीला देखील आहे प्रियांनो. आणि म्हणून चमत्कार हा चमत्कार आहे, त्याची एक जागा आहे, त्याचं एक स्थान आहे प्रियांनो. परंतु येशू काय म्हणतो त्याकडं आम्ही लक्ष देतो काय? येशूचं म्हणणं काय आहे ते आम्ही समजून घेऊन मंडळीला शिकवतो काय? ह्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या पाहिजे. या ठिकाणी आंधळ्याला दृष्टिदान दिलेलं आहे, तर ते एक वैशिष्ट्यपूर्ण ही कृती आहे प्रियांनो. त्या ठिकाणी अगदी ज्याला आपण म्हणतो की अप्रस्तुत कृती आहे. येशू ख्रिस्ताने अशी कृती कुठे केल्याचं आम्हाला दिसत नाही. ही एक वेगळी आगळी कृती आहे. आणि म्हणून आम्हाला देखील प्रश्न पडतो की येशूने असं का केलं? बघा, ते प्रश्न आपण ह्या पॅरेग्राफमधून स्वतःला विचारू आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये येशू त्या आंधळ्याला गावाबाहेर का घेऊन गेला? काय कारण असलं पाहिजे? त्यानंतर त्याने त्याला शब्दाने का बरे केले नाही? आतापर्यंत त्याने शब्दाने रोगी बरे केले, आंधळे बरे केले. मग येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टीचा, दृश्य गोष्टीचा उपयोग केला, ती अप्रस्तुत गोष्ट, तिचा वापर का केला देवाने? आम्ही पाहतो की या आंधळ्याला बरं करत असताना येशूने जी कृती केली ती अप्रस्तुत वाटते आम्हाला. असं करायची काय गरज होती का येशूला? परंतु त्या ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहे आणि आम्ही त्या आमच्या प्रश्नामध्ये ठेवतो. आमच्या अभ्यासामध्ये ठेवत असताना आम्हाला त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. उत्तर आम्हाला या ठिकाणी शोधत असताना एक गोष्ट अगदी जाता जाता समजते आणि ती गोष्ट देखील आम्हाला समजून घेतली पाहिजे. एक अतिशय देवाविषयीचं सुंदर तत्व त्या ठिकाणी आम्हाला सापडतं. प्रश्न विचारणं, की देवाबद्दल अंदाज करणं, शंका काढणं हा आमचा अधिकार नाही प्रियांनो. देवाला आम्ही प्रश्न विचारू शकत नाही. का? कारण काय? आम्ही वचनं वाचू 2 आणि त्यामध्ये आम्हाला त्याचं उत्तर देखील सापडू शकतं. इयोब ह्याचा 33वा अध्याय आणि 13व्या वचनात असं म्हटलेलं आहे. इयोब ह्याचा 33वा अध्याय आणि 13व्या वचनात असं म्हटलेलं आहे की देव मानवाहून थोर आहे. आम्ही देवाला विचारू शकतो का? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. देवाला विचारणारा कोणी नाही. देव हा स्वयंभू आहे, सार्वभौम आहे. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून इयोब म्हणतो की तो आपल्या कोणत्याही गोष्टीचे कारण सांगत नाही, म्हणून तू का त्याच्याशी वादविवाद करतो? आणखी एक वचन आम्ही वाचलं तर आम्हाला याचं समाधान मिळू शकतं. दानिएलाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 35व्या वचनाचा शेवटचा भाग जर आम्ही पाहिला तर आम्हाला त्यामध्ये असं दिसतं की तू असं काय करीतोस, म्हणजे देवाला तू असे काय करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवेल काय? प्रियांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्तानी जी कृती केलेली आहे त्या कृतीचा अर्थ काय हे आम्ही देवाच्या आत्म्याच्या समक्षतेमध्ये जाऊन समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून देवाला प्रश्न विचारत बसण्यापेक्षा, आम्ही आमचंच काहीतरी घोकमपट्टी करण्यापेक्षा आम्ही देवाच्या आत्म्यामध्ये जाऊन
हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता आम्हाला ह्या गोष्टी समजून आल्या की देव कोणाचा बांधील नाही, देव सार्वभौम आहे, त्याला जे वाटेल ते तो करीतो. एवढंच नव्हे तर त्याने जर काही आजारी रोगी काही चमत्कार शब्दाने बरे केले ही त्याची इच्छा, परंतु या ठिकाणी जर त्यांनी काही कृती केली ही पण त्याची इच्छा प्रियानो. आणि म्हणून आम्ही यामध्ये देवाला मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे आणि त्यातून देव आमच्याशी कशा रीतीने बोलतो ते शिकून घेतलं पाहिजे. आता या शास्त्र भागाकडे लक्ष दिल्यानंतर आम्हाला दिसतं की आंधळ्याला गावाबाहेर नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो एकांतामध्ये आहे. गर्दीमध्ये या ठिकाणी प्रभू येशूला या गावाचा चांगला अनुभव होता. गर्दी होती आणि गर्दी फक्त बघ्यांची होती. ते काय विश्वास ठेवणार नव्हते, फक्त ते चमत्कारावरच विश्वास ठेवणार होते. या पलीकडे येशू मसीहा आहे, येशू ख्रिस्त आहे याच्याशी त्यांना काय घेणं देणं देखील नव्हतं. आणि म्हणून सरळ सरळ त्यांनी बेतसैदाच्या लोकांनी येशू ख्रिस्ताचा नकार केलेला होता. आणि म्हणून दुःखावेगाने येशू ख्रिस्त त्यांच्याबद्दल कळवळा व्यक्त करतो की जर तू देवराजाच्या गोष्टी समजून घेतल्या असत्या तर किती बरं झालं असतं, नाही का? परंतु तसं झालं नाही. या गर्दीपासून त्याने त्याला लांब नेलेलं आहे आणि बेतसैदामध्ये चांगले ते काय घडणार आहे असं येशू ख्रिस्ताला वाटलं नाही. आणि म्हणून येशूने या ठिकाणी आणखी एक गोष्ट शिकवलेली आहे आम्हाला. त्याचा हात धरून त्यांनी गावाबाहेर नेलं, म्हणजे व्यक्तिशः त्यांनी त्याची सेवा केली. बघा, संपूर्ण गाव, बघ्यांची गर्दी याच्यामधून काय फळ मिळत नाही तर येशूने आशा सोडली नाही. एकेका व्यक्तीला धरून येशू त्याचं सेवा कार्य करू इच्छितो. आणि आता या ठिकाणी तेच आम्हाला दिसतं की त्याला वैयक्तिकरित्या घेऊन गेला आहे आणि त्याच्याशी तो देवराज्याची सुवार्ता करत आहे, त्याला तो शिकवत आहे आणि त्याला ते शिक्षण त्या ठिकाणी मिळत आहे प्रियांनो. म्हणून आम्हाला विचार केला पाहिजे की जर येशू ख्रिस्तासारखं आम्ही एकेका व्यक्तीला धरून येशूची सेवा जर करू शकतो तर आमच्या हातात काहीतरी फळ मिळू शकतं, आम्हाला काहीतरी यश मिळू शकतं, आम्ही देवाच्या सेवेला पुढे नेऊ शकतो. म्हणून एका व्यक्तीसाठी केलेली सेवा काय आणि मोठ्या जमावासाठी केलेली सेवा काय, देवाच्या दृष्टीने सारखेच आहेत प्रियांनो. या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. मग पुढे आम्ही पाहतो की हा आजार टप्प्याटप्प्याने बरा झाला. येशूने त्याला पहिले काय केलं की थुंकी लावली, मग त्याच्यावर हात ठेवले आणि विचारलं तुला काय दिसतं काय. या ठिकाणी आता आम्हाला तोच विचार करायचा आहे की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना हेच देवराज्याचं शिक्षण देत होता की तुम्ही आता तरी समजून घ्या मी कोण आहे. मी 2-3 वर्ष तुमच्याशी आहे, सोबत आहे, चालत आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त एक दिव्य व्यक्ती तुमच्या सोबत आहे हे तुम्ही जाणून घ्या. चमत्कार होत आहे, दैवी सामर्थ्य दिसत आहे आणि निरनिराळ्या प्रकारचं शिक्षण मी तुम्हाला देत आहे. ते सगळं पाहत असताना तुम्ही समजून घ्या. परंतु त्यांना आणि त्यांच्या समजमध्ये अजून आकलन शक्ती आलेली नाही. या आंधळ्याप्रमाणे त्यांना बुजट दिसत होतं. सुरुवातीचा त्यांचा येशूचा आणि त्यांचा संबंध इतका आला की त्यांना बुजटच दिसू लागलं. आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये जेवढं ज्ञान आम्हाला मिळालं आहे येशूचं, जेवढं काही आम्ही येशूला जाणलेलं आहे, जेवढं काय आम्ही शिकलेलो आहे, आता त्यापेक्षा अधिक स्पष्ट रीतीने आम्हाला येशू दिसला पाहिजे. त्याशिवाय आम्हाला पूर्णपणे अंतर्दृष्टी प्राप्त झालेली आहे असं म्हणता येणार नाही. आणि येशूचा प्रयत्न होता आहे शिष्यांसाठी की त्यांना पूर्णपणे मसीहा समजावा, पूर्णपणे जो मसीहा आहे तो देवापासून आलेला आहे हे त्यांना समजावं. म्हणून येशू त्यांच्याशी निरनिराळ्या प्रकारचं शिक्षण देऊन निरनिराळ्या प्रकारच्या ह्या गोष्टी करून शिकवण्याचा प्रयत्न करत आहे प्रियांनो. आणि म्हणून
आम्ही पुढे पाहतो की त्याला दिसू लागलं असं तो म्हणतो आणि त्याला दृष्टी आली. या गोष्टींमधून आम्हाला दिसतं की आम्हाला कदाचित वेळ लागेल, परंतु आम्हाला ख्रिस्त हे ज्ञान परिपूर्णपणे प्राप्त झाल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये प्रकाश येणार नाही. आणि म्हणून आम्हाला नेहमी ख्रिस्त काय कृती करत आहे आमच्या जीवनामध्ये, कोणत्या कृतीने तो आमच्याशी बोलत आहे, कोणत्या कृतीने तो आम्हाला शिकवू इच्छित आहे, याकडे मात्र आमचं लक्ष असलं पाहिजे. आणि मग आम्हाला खरोखर ज्ञान प्राप्त होईल असं शास्त्र आम्हाला या ठिकाणी शिकवतं. व या ठिकाणी आणखी एक गोष्ट येशू ख्रिस्ताने त्यांना दाखवली. तुम्ही शास्त्री पुरुषांविषयी सावध असा. पुरुषांचे खमीर, हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही ख्रिस्ताचे हा म्हणून फिरणार, ज्या ज्या वेळेला तुम्ही ख्रिस्त गाजवणार, त्या त्या वेळेला असे शास्त्री आणि परुषी आणि हेरोद तुम्हाला भेटणारच आहेत. आणि ते काय सांगतील? पुरुषांचं खमीर काय होतं? ढोंगीपणा, कर्मकांड, स्वधार्मिकता, फाजील अभिमान. आणि ह्या गोष्टींनी तुम्हाला लोक त्रास देतील. हेरोदाचं खमीर असं होतं, अनैतिकता, संशयवृत्ती, जगिकता. आणि येशू सांगतो ह्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहा आणि जे माझं वचन आहे ते शुद्धतेने गाजवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आम्हाला आज विचार करायचा आहे प्रियांनो, काय येशू ख्रिस्त म्हटलेलं ज्ञान आम्हाला परिपूर्णपणे प्राप्त झालं आहे काय? जर प्राप्त झालेला आहे तर आम्ही तो मसीहा गाजवतो काय? आणि म्हणून आम्हाला विचार करायचा आहे. पुढच्या उत्तरार्धामध्ये याचं उत्तर आम्हाला सापडतं की येशूचे शिष्य आणि विशेष करून पेत्र हे पुढे प्रवास करत असताना, चालत असताना येशूने त्यांना विचारलं की लोक मला काय म्हणून ओळखतात, नाही का? आणि मग पेत्राने ते उत्तर बरोबर दिलेले आहे की हे प्रभू, तू ख्रिस्त आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, हे त्याने कबूल केलं. म्हणजे आता एका शिष्याला तरी ही समज आलेली आहे की येशू नेमका कोण आहे हे त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. येशूचा हेतू आता सफल होत आहे हे पण आम्हाला दिसतं. आणि म्हणून पेत्राचं हे जे वाक्य आहे, पेत्राचं हे जे बोलणं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे प्रियांनो. हे वाक्य ज्याला समजलं, हे ज्याला समजलं त्याला ख्रिस्ती विश्वासाचा मजबूत पाया म्हटलेला आहे. मसीहा म्हणजे ख्रिस्त हा आम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. जर आम्हाला तोच समजला नाही तर आम्ही कोणाला गाजवत आहोत ते आम्हाला कळणार नाही प्रियांनो. आम्ही कोणाचं जीवन जगत आहोत ते पण आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून जसं पेत्र म्हणतो, हे प्रभू तू ख्रिस्त आहेस, तू मसीहा आहे, त्या प्रकारची आमची खात्री आणि आमचा विश्वास देखील असला पाहिजे. परंतु झालं काय की पुन्हा आम्ही दैहिकतेमध्ये येतो, पुन्हा आम्ही अशक्त ठरतो आणि लगेच काही विचार. आणि म्हणून मी सांगितलं की पुरुषांचे खमीर, हेरोदाचे खमीर ह्या काही गोष्टी आहेत की आम्हाला त्या अगदी शुद्ध पवित्र मसीहापासून दूर करतात. म्हणून पुन्हा एकदा काय झालं, येशूने जेव्हा सांगितलं की मनुष्याच्या पुत्राला धरून दिले जाईल, त्याला दुःख उचलावं लागेल, त्याला मारलं जाईल. पेत्राचे विचार चांगले होते, परंतु या ठिकाणी आम्हाला दिसतं प्रियांनो, पेत्र काय म्हणतो, प्रभू, त्याने त्याला दटावलं. असं नको, असं बोलू नको तू. परंतु ख्रिस्त त्याला म्हणतो की अरे तू माझ्यापासून चालता हो, तुझ्या मनात आलेले हे विचार सैतानापासून आहेत. परंतु आम्हाला दिसतं की मसीहा म्हणून त्याच्या प्रतिमेशी विसंगत असे हे त्याचे विचार होते. ख्रिस्त जेव्हा सांगतो की मला मारलं जाईल, मला दुःख उचलावं लागेल, तर तू जर मसीहा आहेस तर तुझ्या प्रतिमेशी हे विसंगत गोष्टी आहेत की तुला दुःख उचलावं लागेल, तुला मारलं जाईल, तुला वधस्तंभावर दिला. पेत्राचा युक्तिवाद हा होता प्रियांनो. परंतु ख्रिस्त त्याला म्हणतो की तू जगातल्या गोष्टी बोलत आहेत, त्या स्वर्गाच्या गोष्टी तू बोलत नाहीस.
आणि म्हणून आम्हाला विचार केला पाहिजे की आज ह्या बेतसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देत असताना प्रभूने अनेक प्रकारची रहस्य आम्हाला सेवेविषयीची शिकवलेली आहे. अनेक प्रकारे आम्ही ख्रिस्तामध्ये ख्रिस्त कोण आहे हे समजून घेण्यासाठी अनेक गोष्टी या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतात. म्हणून आम्ही प्रार्थनापूर्वक ह्या गोष्टी विचार करू, या चमत्काराचा विचार करू आणि देवाला आमचं जीवन खऱ्या अर्थाने सोपून देण्याचा प्रयत्न करू. देवबाप करू या वचनाद्वारे आपणाला आशीर्वाद देऊ. परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो या पवित्र वचनासाठी, अद्भुत अशा चमत्कारासाठी. आजच्या वचनाची सेवा केली यासाठी रेव्हरंड विश्वास पाडवी आपले देखील मनपूर्वक आभार. प्रियजन हो, आम्हाला यातून फार अद्भुत आणि महत्त्वपूर्ण गोष्टी अशा कळून येतात आणि म्हणूनच आपण ख्रिस्त जो देवाचा पुत्र त्यावरती दृढ विश्वास ठेवून आपलं जीवन जगावं व प्रभूने आम्हासाठी जी कृती केलेली आहे ती देखील आपण आठवण ठेवावी. प्रभुदेवबाप या मननाच्याद्वारे आपल्या प्रत्येकाच्या मनाची पकड घेऊ. पुन्हा एक वार नित्य प्रार्थना आपण करणार आहोत. आपल्या नित्य प्रार्थना प्रभुचरणी असताना आज 4 दिवस झाले आपल्याकडे पाऊस नाही आहे आणि अनेक नदी नाले अजून भरलेले नाही आहे. तर येणाऱ्या दिवसात शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी विश्वासाने पुन्हा एक वार पावसासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच आपण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आज स्लॅब टाकला जाणार आहे त्यासाठी देखील प्रार्थना करूया, कारण की SAMला प्रभुदेवबाप सहाय्य करत आहे. शैक्षणिक क्षेत्रात व इतर सर्व क्षेत्रामध्ये आपली सेवा देवबाप आशीर्वादित करत आहे. संबंधित सर्व पदाधिकारी वर्गांना प्रभू आपली कृपा पुरवो. ज्यांचे आज वाढदिवस आहे त्यापैकी किरण भिवसन नाईक आणि विशाल चोपडे धुळे यांचा आज जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभुदेवबाप आपली जीवनं आशीर्वादाची अशी करो. सगळ्यांच्या वतीने मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की सगळ्यांच्या वतीने आपण पुढे यावं, प्रार्थना करावी. प्रभूची प्रार्थना आपण म्हणू व आशीर्वादसुद्धा आपण द्यावा. या आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गातील दयाळू देवबापा, आज दिलेल्या संधीबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तू आमचा प्रतिपाळ करणारा, आमचा उत्तम मेंढपाळ, राजाधिराज सत्ताधीश स्वामी, अखिल विश्वाचा तू धनी आणि तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आजही या जगाकडून अपेक्षा बाळगतोस की या जगाने तू पाठविलेल्या तारणाऱ्याला या जगाने ओळखावं, मानावं. सार्वकालिक जीवन, मृत्यूपलीकडे असणारं जीवन प्राप्तीसाठी त्यांनी आपले प्रयत्न सोडून विश्वासाच्या द्वारे ते प्राप्त करून घ्यावं. आणि त्यासाठी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला तू पाठविलंस त्याने केलेल्या अद्भुत कार्याचं चिंतन मनन आम्ही जेव्हा करतो तर आम्हाला आनंद वाटतो. त्याला आम्ही पाहिलं नाही तरी आम्ही विश्वास ठेवतो, कारण तो आजही जिवंत आहे. तो आमच्यामध्ये जिवंत आहे, तो त्यांच्या लोकांमध्ये जिवंत आहे. देवबापा तुझे आम्ही आभार मानतो. या वचनाप्रमाणे तू आज अनेकांचं सहाय्य कर, दुःखितांचे अश्रू पुस, आजारी आहेत त्यांना बरं वाटू दे, गरजवंतांच्या गरजा भागव, जे बंधनात आहे त्यांना मुक्त कर. प्रभू तुझ्या राज्यासाठी या प्रत्येकाने ख्रिस्ताकडे पुन्हा एकदा वळावं. आजच्या मननाप्रमाणे आपला दृष्टीदोष पत्करावा आणि तो दुरुस्त करून घ्यावा. आणि म्हणून प्रभू ही प्रेरणा प्रत्येकाला तू दे. तुझं वचन ऐकणाऱ्यांना तू आशीर्वादाचं कारण कर. सोबतच आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची आम्ही आठवण करतो. किरण भिवसन, विशाल या भावांना तू आशीर्वाद दे. त्यांचं येणारं वर्ष सुखी निरोगी कर. त्यांच्या गरजा भागव. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीचा व सद्गुणाचा आत्मा दे. सोबत आज स्लॅबची तयारी होत आहे. हे शॉपिंग सेंटर बांधलं जात असताना जी योजना SM ट्रस्टच्याद्वारे केली गेलेली आहे ती सफल होऊ दे. कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नको, अपघात होऊ देऊ नको. सर्व व्यवस्थितरित्या पार पाडावं म्हणून तू सहाय्य कर. सोबत पावसाची पण आम्हाला गरज आहे. तुला माहीत आहे की आज पाऊस आमच्या प्रदेशात नाही, कारण त्यावर तुझं नियंत्रण आहे. म्हणून हे देवबापा आपला हात लांब करून पुरेसा पाऊस तू या भागात पाठव अशी पण आम्ही तुला विनंती करतो. आमच्या या परिसरात असणाऱ्या आमच्या बांधवांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, त्याचप्रमाणे मानसिक, आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत.
त्या सोडविण्यासाठी तू आपल्या मंडळीला नेमलेलं असताना या ठिकाणी आम्ही राहत असताना प्रभू आम्ही प्रकाश म्हणून जगावं, अंधकारात असणाऱ्यांना वाट दिसावी म्हणून जगावं आणि तुझी घोषणा करीत असताना ख्रिस्त सादर केला जावा आणि लोकांनी तारणासाठी धाव घ्यावी असं तू होऊ दे. आम्ही आजच्या या मननासह आपल्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तू गौरविला जा. आमची प्रार्थना ऐक दे बाप्पा, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आमचे आणि जसे आम्ही आपल्यावर तसेच आमचं ऋण आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजो बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता ऑनलाईन ऐकणाऱ्या सर्व बांधवांबरोबर, जमलेल्या सर्व दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहू. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या उद्या शनिवार असल्या कारणाने आपण मॉर्निंग डिवोशन घेणार नाही, परंतु रविवारी आपली सकाळी 8:30 वाजता नित्य भक्ती असेल. डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळकसाहेब वचनाची सेवा करतील. आज सकाळी ऑनलाईन थोडं उशिरा सुरू करण्यात आलं, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की आमच्याजवळच खोडदा नावाचं गाव आहे, तेथे डेथ झाली होती आणि ते लोक आले होते. त्यांच्या व्यवस्थेसाठी मला उशीर लागल्यामुळे मी पुनश्च आपले क्षमा मागतो व आजचं मनन थांबवतो. सर्वांना सलाम.